नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, एकाच वेळी दोन्ही ठाकरेंनी मोठी राजकीय चाल खेळली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये शेवटी एकनाथ शिंदेच अडचणीत येताना दिसत आहेत. योग्य वेळ ओळखून ठाकरेंनी एकच निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम दोन बाजूंवर झाला. 1985 ते 2022 या काळात मुंबई महानगरपालिका म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे मुंबई असंच समीकरण होतं. तब्बल 37 वर्ष हे नातं अखंड राहिलं. 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत युती झाली आणि ती 2017 पर्यंत टिकली. जर तुम्ही बाळासाहेबांचे कट्टर समर्थक असाल मित्रांनो, तर हा क्षण तुमची ताकद दाखवण्याचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमचा प्रत्येक क्लिक म्हणजे तुमच्या पार्टीला साथ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचा सहभाग. 2017 नंतर वेगवेगळ्या कारणांमुळे किंवा जवळपास 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा 4 जुलै 2025 पासून सुरू झाल्या होत्या आणि आता त्या प्रत्यक्षात येताना दिसत आहेत. दोन्ही ठाकरे यानंतर तब्बल 12 वेळा एकमेकांना भेटले. त्यामुळे आता एक मोठा प्रश्न समोर येतोय. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिंदे गटाला मते मिळाली. काही ठिकाणी त्यांनी आपले नगराध्यक्षही निवडून आणले. पण खरी शंका अशी आहे की दोन्ही ठाकरे एकत्र मैदानात उतरल्यावर शिंदे गट आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवू शकणार का? या नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध शिंदे असा थेट सामना पाहायला मिळाला. भाजपला थेट आव्हान देणारा दुसरा कोणी नसताना एकनाथ शिंदेच मैदानात उभे होते. आता एकीकडे एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे भाजप यांच्यात संघर्ष सुरू असतानाच पुढे मैदानात दोन्ही ठाकरे उतरायला तयार झाले आहेत. उद्धव ठाकरे स्वभावाने कमी बोलणारे आहेत. ते बोलताना मर्यादा पाळतात, थोड्या सुसंस्कृत पद्धतीचं राजकारण करतात आणि कोणावर थेट हल्ला करत नाहीत. याच्या उलट राज ठाकरे आहेत. राज ठाकरे जशास तसं उत्तर देऊ शकतात. गरज पडली तर समोरच्याला जागाही दाखवू शकतात. ते आरडाओरडा न करत पण थेट आणि उच्च पातळीचं भाषण करण्यासाठी ओळखले जातात. आता दोन्ही ठाकरे एकत्र आल्यावर मते वाढतात की नाही यापेक्षा एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. 2014 मध्ये जशी नमोची लाट आली होती, 2019 मध्ये होती आणि 2024 मध्येही होती, तसे राजकारणाचं वातावरण बदलत चाललेलं आहे. आजही मुंबईमध्ये शिवसेना आणि ठाकरे हे नातं कायम आहे. आज जे सर्वाधिक आमदार ठाकरेंचे निवडून आलेले दिसतात ते प्रामुख्याने मुंबईतलेच आहेत. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंनी आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. त्यात यांना काही ठिकाणी यशही मिळालं. त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढल्यासारखी वाटली. मात्र आता खरा प्रश्न असा आहे की जेव्हा दोन्ही ठाकरे थेट मैदानात उतरतात तेव्हा शिंदे आपली ही बार्गेनिंग पॉवर टिकवू शकणार का? हे समजून घेण्यासाठी आधी हे पाहणं गरजेचं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी आणि कसे आले. तारीख होती 4 जुलै 2025. सर्वात आधी हिंदी सक्तीच्या विरोधात काढलेल्या रॅलीमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र दिसले. त्या दिवशी मुंबईचे रस्ते भगव्या रंगाने भरून गेले होते. दुसरी तारीख होती 27 जुलै. त्या दिवशी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला. तिसरी भेट 7 सप्टेंबर 2025 रोजी गणपती दर्शनासाठी झाली. तेव्हा उद्धव ठाकरेंचं कुटुंब राज ठाकरेंच्या घरी गेलं होतं. यानंतर 27 ऑगस्ट, 10 सप्टेंबर, 5 ते 6 ऑक्टोबर, 12 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर, 17 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर आणि अखेर 24 डिसेंबर अशी जवळपास 12 वेळा तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे एकत्र आले. शिवसेना आणि मुंबई तसेच ठाकरे आणि मुंबई यांचं नातं नेहमीच घट्ट राहिलं आहे. मुंबईकरांनी कायम ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. 2017 मध्ये शिवसेना आणि मनसे मिळून मतांची टक्केवारी सुमारे 36% वाढली तर भाजपाची 27.5% होती. 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपाला 29.2% मते मिळाली. शिंदे गटाच्या शिवसेनेला 17.7%, ठाकरे गटाच्या शिवसेनेला 23.2% आणि मनसेला 7.1% मत मिळाली होती. म्हणूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र आले तर त्यांची एकत्रित मतांची टक्केवारी 30% पुढे जाण्याची शक्यता आहे. मुंबईत मराठी माणसांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर ठाकरेंशिवाय दुसरा पर्याय नाही. हा मुद्दा ठाकरे बंधूंनी ठामपणे मांडत आहेत. दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडून मराठी, गुजराती आणि परप्रांतीय मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईमध्ये आधीपासूनच बाहेरच्या परप्रांतीयांचं मोठ्या प्रमाणावर आगमन झालेलं आहे. शहराचा मोठा भाग आधीच गुजराती आणि इतर परप्रांतीयांनी व्यापलेला आहे. अशा परिस्थितीतही भाजप आजपर्यंत ठामपणे हे सांगू शकलेला नाही की मुंबईचा महापौर मराठीच असेल. आशिष शेलारांचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये ते हिंदू महापौर असं म्हणतात पण मराठी महापौर असा शब्द वापरत नाहीत. ठाकरे ठामपणे सांगत आहेत की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. शिवसेना आणि मुंबईकरांचं नातं तोडणं
करणं तसं सोपं नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईसाठी जे योगदान दिलं, मराठी माणसाला मुंबईत टिकवून ठेवलं, ते आजही लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे आजही मराठी मतदारांमध्ये ठाकरेंबद्दलची सहानुभूती कायम आहे की नाही, यावरच मुंबई महापालिकेत सत्ता कोणाची येणार हे ठरणार आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये खरी अडचण एकनाथ शिंदेंची होऊ शकते. दोन ठाकरे मिळून मिळणारी मते आणि शिंदे गटाला मिळणारी मते जवळपास समान वाटपात विभागली गेली तर त्याचा फटका भाजपला होईल की फायदा होईल, यापेक्षा मोठा प्रश्न असा आहे की शिंदे गटाचाच खेळ संपणार का? या सगळ्याकडे मित्रांनो तुम्ही कसं पाहता? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की मांडा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.